नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 53. विजयराव, प्रियाताई, विनय आणि आकाश हेही मॉलला पोहोचले होते. फक्त श्रेया घरी थांबली होती, कारण पुढचा प्लॅन तिलाच वर्क करायचा होता ना. विजयराव म्हणाले, बेटा तू आणि विनय पुढे हो, मला जरा इथे बँकेत काम आहे, तर मी आणि तुझी मम्मा बँकेत जाऊन येतो. विजयराव आरत्याला म्हणाले. सुरुवातीला आरत्याला जरा खटकलं, पण विजयरावांपुढे ती काहीच बोलली नाही. विनयसोबत एकटीने जाणं तिला पटत नव्हतं. विनयने तिला डोळ्यानेच पुढे चालायचा इशारा केला आणि तशी तीही त्याच्या मागोमाग निघाली. इकडे ती मॉलमध्ये गेल्याच बघताच दूर उभा असलेला अभि विजयरावांकडे आला. प्रियाताई म्हणाली, तू कशाला आला आहेस इथे? माझ्या मुलीचं मन मोडून चैन नाही पडलं तुला? आता पुन्हा तिच्या आयुष्यात कशाला आला आहेस? हे बघ, आता तिचं लग्न होतंय आणि तेही आम्ही ठरवलेल्या सुयोग्य मुलाशी, तर तू आता लांब राहा तिच्यापासून. प्रियाताई अभिला जरा रागावूनच बोलल्या. विजयराव म्हणाले, हो, आम्ही तिच्यासाठी मुलगा बघितला आहे आणि तो मुलगा माझ्या समोर उभा आहे. या जावई बापू, एक झप्पी तो बनती आहे. असं म्हणत विजयरावांनी अभिला मिठी मारली. प्रियाताई म्हणाली, अहो काय करताय? प्रियाताई काहीच न उमगून विजयरावांकडे बघत म्हणाल्या. विजयराव म्हणाले, सांगतो अर्धांगिनी, सर्व सांगतो, पहिले इथून निघा. विजयराव प्रियाताईंकडे बघून म्हणाले. अभि म्हणाला, हो मामी, इथून निघूया, मग मी तुम्हाला सर्व काही सांगतो. अभि प्रियाताईंना कडे बघून म्हणाला. मग ते सर्व त्या रेस्टॉरंटमध्ये गेले आणि मग अभिने सर्वांना त्यांचा प्लॅन बद्दल सांगितले. विकासराव म्हणाले, मला तर आराध्याला त्रास देणं पटत नाही. विकासराव काकुळतीने म्हणाले, नाही विकासराव, आराध्याला पण जाणीव व्हायला हवी. आपलं सर्वस्व जेव्हा दूर जातं तेव्हा किती वेदना होतात. आराध्याचे आजोबा सर्वांकडे बघून म्हणाले. विजयराव म्हणाले, तिलाही कळायला हवं, खरं प्रेम एवढ्या सहजासहजी मिळत नाही. विजयराव आजोबाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले. आदित्य म्हणाला, चला मग आता सर्वजण मॉलकडे. आदित्य उठून उभा राहत म्हणाला. अजित म्हणाला, हो, आता इथून पुढे आपल्याला आपला प्लॅन रन करायचा आहे. सो इथून पुढे लक्षात ठेवा कोणाचा काय रोल आहे ते. लेट्स गो गाईज. एवढं बोलून अजित निघालाही सर्वांच्या पुढं. पण दोन डोळे होते ते टुकूर टुकूर अजितलाच बघत होते आणि तो मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करून तिथून निघून गेला आणि ती व्यक्ती त्याचं बिहेवियर बघून मनातच चरफडत राहिली. इकडे मॉलमध्ये विनय म्हणाला, आराध्या हे ट्राय कर, तुझ्यावर सूट करेल. विनय तिच्या समोर एक वेस्टर्न ड्रेस काढून आणत म्हणाला. आराध्या म्हणाली, नो विनय सर, आय डोंट लाईक वेस्टर्न. ती जरा चेहरा पाडतच विनयला म्हणाली. विनय म्हणाला, हो, कम ऑन आराध्या, यू आर 21st सेंचुरी गर्ल. आय थिंक एंगेजमेंटसाठी दिस वेस्टर्न वन पीस इज द मच बेटर दॅन अदर आउटफिट्स. विनय तिला मुद्दाम फोर्स करत म्हणाला, कारण त्याला अभिने सांगितले होते की ती आता मुद्दाम हे नको ते नको असे करेल. सो तू तिला फोर्स करायचास. तिने विनयच्या हातातून तो आउटफिट घेतला आणि ट्राय करायला जाणार तेवढ्यात तिला त्या मॉलमध्ये अभि असल्याची जाणीव प्रखरतेने जाणवली. तिने भिरभिरत्या नजरेने सर्व मॉलवर नजर फिरवली आणि एका ठिकाणी तिची नजर येऊन स्थिरावली. तोच होता तिचा अभि. तो त्याच्या स्वॅगमध्ये मॉलमध्ये एंट्री घेत होता आणि ही त्याला नजर लावून बघत होती आणि तो एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येत होता. तो जसा जसा तिच्या जवळ येत होता तसे तसे तिचे हार्टबीट स्किप होत होते. आता त्यानेही त्याची नजर तिच्यावर स्थिरावली होती. आराध्या मनातच म्हणाली, ओ माय गॉड, हा तर माझ्याच जवळ येतोय. त्याला स्वतःजवळ येत असलेले बघून तिने तिचे डोळे गच्च मिटून घेतले. तो आणि विनय तिला तसं बघून गालात हसत होते आणि अचानक कानावर पडलेल्या अभिच्या आवाजाने तिने खाडकन डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघितलं. अभि म्हणाला, मला माझ्या होणाऱ्या ब्युटिफुल वाईफसाठी एक छान वेस्टर्न वन पीस हवा आहे. अभि मुद्दाम तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजाने बोलत होता. ॲक्च्युली जो यांनी घेतलाय तसाही चालेल सेम पीस. अभि मुद्दाम तिच्याकडे बघून बोलत होता. सेल्समन म्हणाला, सॉरी सर, स्टॉकमध्ये एवढा एकच शिल्लक होता. आराध्या म्हणाली, विनय हे घे आणि देऊन टाक त्यांना. एक नजर अभिकडे बघून विनयला म्हणाली. विनय म्हणाला, बट आराध्या, हा मला तुझ्यासाठी आवडला होता. विनय सॅड फेस करत म्हणाला. अभि म्हणाला, हे विनय, हाऊ आर यू डूड? विनयला मिठी मारत अभि म्हणाला. विनय म्हणाला, आय एम फाईन, बट
तू कुणासाठी शॉपिंग करतोयस? विनयने अभिला प्रतिप्रश्न केला. अभि म्हणाला, माझ्या होणाऱ्या बायकोसाठी. ती इथलीच आहे, नाशिकची. अभिनेही हसून उत्तर दिले. अभि म्हणाला, शी इज नॉट फीलिंग वेल, सो आय विल केम ऑन बिहाफ ऑफ हर. विनयच्या प्रश्नाची उत्तर देत नजर तिच्याकडेच होती. बाय द वे, तू कुणासाठी बघत होता ड्रेस? अभि एक कटाक्ष आराध्यावर टाकत विनयला प्रश्न विचारत होता. विनय म्हणाला, ते आराध्या आणि मी. आय मीन, वी विल गेट मॅरिड सून. सो तिच्यासाठी शॉपिंगला आलोय. विनय अगदी ब्लश करत म्हणाला. अभि म्हणाला, ओ कॉंग्रॅच्युलेशन. विनयसोबत हात मिळवत म्हणाला. अभि म्हणाला, बट तू हे काय घेतोस शोनाला? त्याने शोना म्हणाल्यावर तिने एक नजर वर करून त्याला बघितलं. अजूनही तिचं नाव त्याच्या तोंडून ऐकून तिला जणू स्वर्गसुख लाभलं. अभि म्हणाला, हो आय मीन मिस आराध्याला. पण दुसऱ्या क्षणी तिची निराशा झाली. विनय म्हणाला, अरे हे सूट करेल तिला. विनय त्याच्याकडे बघत म्हणाला. अभि म्हणाला, ब्रो, सूट जरी झालं तरी कॅरी करता यायला हवं ना. आय मस्ट से, हा ड्रेस फक्त माझ्या वृंदावर सूट होईल. तुम्ही पोलीस लोक जीन्स वगैरे आउटफिट्सवर सूट करतात. तो वृंदा नावावर जरा जोर देत म्हणाला. आराध्या म्हणाली, नो, मला हा ड्रेस सुंदर दिसेल आणि असंही मला हा ब्राऊन कलर सूट करतो. ती चारफळत अभिला म्हणाली. अभि म्हणाला, अरे आता तर तुम्ही हा ड्रेस मला देण्यास तयार होते ना. अँड वन मोर थिंग मिस आराध्या, दिस इज नॉट ब्राऊन, दिस इज बर्न रेड, ओके. त्याचं तिच्याकडे टशनमध्ये बघून आराध्या म्हणाली, वाटेवर, मी ब्राऊनच बोलणार मिस्टर डेव्हिल. तिचंही सडेतोड उत्तर देत सेल्समनला म्हणाली, तुम्ही पॅक करा. अभि म्हणाला, ठीक आहे. असेही एकदा कुणा दुसऱ्याच्या हातात पडलेली वस्तू अभि त्याच्या होणाऱ्या बायकोला नाही घेणार. तिला तो डेव्हिल लुक देऊन अभि तिथून सटकला आणि तीही तनतन करत तिथून ज्वेलरी सेक्शनकडे निघून गेली. विजयराव म्हणाले, मानलं जावे बापू, शेवटी तिने तुमच्या आवडीचा ड्रेस घेतलाच. विजयराव अभिजवळ येऊन त्याला दाद देत होते आणि इथे त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचे भाव होता. संपेल कधी हा दुरावा, होईल कधी एकरूप, एकदाच मज घेऊन कवेत, जाळून टाक तव तेजात. इकडे पायल अजितला आवाज देत त्याच्या मागे जात होती. अजित, प्लीज एकदा माझं ऐकून घे. त्यानंतर पुन्हा मी कधीच तुझ्या वाटेला येणार नाही. गिव्ह मी अ वन चान्स टू एक्सप्लेन माय सेल्फ प्लीज. मॉलच्या जेंट्स सेक्शनमधून बाहेर पडताना अजितला हाताला पकडून पायलने थांबवत विचारले. अजित म्हणाला, व्हॉट, काय म्हणालीस तू? से इट अगेन. वन चान्स, राईट. मला दिलास तो एक चान्स. मी तुझ्यासमोर विनवणी करत होतो. प्लीज गिव्ह मी अ वन चान्स टू प्रूव्ह माय लव्ह. बट नो, यू कुड नॉट गिव्ह दॅट वन चान्स टू मी. आणि आता बोलते आहेस की मी तुझं म्हणणं ऐकून घ्यावं. यू नो व्हॉट, त्या दिवशी मी फक्त माझ्या भावना तुझ्यासमोर कन्फेस केल्या. बट तू काय केलंस? तुझ्या सर्व फ्रेंड्ससमोर मी तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने आणलेलं गिफ्ट फेकून दिलं आणि जे रोज तुला दिलं तेही पायाखाली स्मॅश करून निघून गेली. मी तुला फोर्स नव्हता केला पायल. आय विल जस्ट कन्फेस माय फिलिंग, दॅट इट. अजित एवढ्या तावातावाने आणि रागात तिच्याशी बोलत होता की आजूबाजूने येणारे जाणारे लोक पण त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. काही रागात तर काही उपहासात्मक. आणि ती मात्र नजर झुकून त्याचं सर्व बोलणं शांतपणे ऐकत होती. अजित म्हणाला, का आता नजर वर करून बघण्याची सुद्धा हिंमत नाही का तुझ्यात? अजित पुन्हा बरसलं तिच्यावर. अलगद नजर वर करत तिने त्याच्या डोळ्यात डोळे अडकवले आणि तिचे ते पाणावलेले डोळे बघून इकडे त्याच्या हृदयात कळ गेली. तो तिला काही बोलणार तेवढ्यात तिने त्याला हाताने थांबण्याचा इशारा केला. पायल म्हणाली, बस, अजून काही नाही ऐकू शकत मी. आय थिंक ट्रू लव्ह इज नॉट इन माय डेस्टिनी. गुड बाय, दुःखी मनाने पायल म्हणाली. आणि पायल सरळ तिथून निघून आराध्याजवळ निघून गेली, जी की ज्वेलरी सेक्शनमध्ये होती. स्वतःसाठी ज्वेलरी बघत होती. तो मात्र हलकेच आपल्या कपाळावर दोन बोटं फिरवत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विचारमग्न झाला. अचानक फोनच्या आवाजाने अजितची विचारशृंखला तुटली आणि त्याने फोन रिसीव्ह केला. श्रेया म्हणाली, अजित भाई, कुठे आहेस तू? जिजू गेले, किती वेळ तुला शोधत आहे. आता जा लवकर तिथे, खरी गरज आहे तुझी. श्रेया फोनवरून अजितला ओरडत म्हणाली. अजित म्हणाला, हो माते, जातो आहे. दुसऱ्याची गाडी रुळावर आणता माझीच गाडी रुळावरून घसरली. शेवटचे वाक्य हळू स्वतःशीच पुटपुटत त्याने कॉल कट केला. इकडे आराध्या तनतन करताच ज्वेलरी सेक्शनमध्ये एक एक करत दागिना बघत होती.
आराध्या म्हणाली, समजतो काय स्वतःला? काय म्हणाला, मला तो ड्रेस कॅरी करता यायला हवा असंच ना? नाव इट्स अ चॅलेंज मिस्टर डेव्हिड. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेलात ना, तसं मीही आता माझ्या आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे. पण हे सर्व काही बोलत असतानाही डोळ्यात पाणी होतेच तिच्या. त्याचवेळी तिच्या जवळ येऊन उभ्या राहिलेल्या पायलने हलकेच तिच्या खांद्यावर थोपटत तिचे सांत्वन केले. पायल म्हणाली, दी, कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे काळ हा एकच उपाय आहे या हातात नसलेल्या गोष्टीसाठी. सावर स्वतःला आणि फक्त एक एक गोष्ट लक्षात ठेव. कड्यात साचलेले पाणी होऊ नको, नदीची धार हो, जी प्रवाहासोबत वाहून जाते आणि अखेरीस इच्छित सागरात जाऊन समरस होते. बी ब्रेव, वी ऑल विथ यू. चल, आपण तुला सूट होईल अशी ज्वेलरी बघूया. खरंच किती छान असतं ना बहिणीचं नातं. एक हिरमुसते तर दुसरी सावरते, एक ढासळते तर दुसरी तिच्या पंखांना बळ देते. पण त्यांच्याच मागे उभे असलेले अभि आणि अजित पायलचे विचार ऐकून स्तब्ध झाले. अभिला त्याच्या सालीसाहेबाचं कौतुक होतं, तर अजितच्या डोळ्यात अनिश्चितता आणि अजाणतेपणाची हलकीशी लहर, जी अभिने बरोबर हेरली. अभि म्हणाला, अजित, समटाइम द आईज सी कॅन बी रॉंग टू, सो जस्ट थिंक अबाउट इट, अदरवाईज. बस. एक उसासा सोडत अभि हलकेच अजितच्या खांद्याला दाबत तिथून आराध्याकडे निघाला. अजित मनातच म्हणाला, आय एम रिअली रॉंग. इफ येस, देन व्हॉट शुड आय डू? गॉड प्लीज हेल्प मी. दोनही हात संपूर्ण चेहऱ्यावर फिरवत अजित डोक्यातील विचार झटकून अभिजवळ पोहोचला. अभि म्हणाला, रिया, लेट्स स्टार्ट. अभि ज्वेलरी घेण्यासाठी काउंटरवर पोहोचल्यानंतर त्याच्याच मागून येणाऱ्या रियाकडे बघत हळूच पुटपुटला, आणि मग काय, आपली पंजाबी कुडी स्टार्ट हो गई. रिया म्हणाली, अरे आराध्या, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू पण आहे इथे. सी, आदित्य, बाबा, डॅड, आम्ही सर्वच जण आहोत इथे बिकॉज ऑफ वेडिंग शॉपिंग. बट लेट मी क्लिअर, फक्त आमच्याच लग्नाशी शॉपिंग नाही काही. अभिभाई आणि वृंदाच्याही लग्नाची शॉपिंग करत आहोत. अँड दिस इज ओनली बिकॉज ऑफ वृंदा. तिला शॉपिंगसाठी येण्यास जमणार नव्हते, सो दॅट्स वाय आम्ही चालू इथे. पण बघ ना, तरीही भाईचा मूळ जरा सॅड आहे. रिया एक एक करत काहीही बडबड करत होती आणि आराध्या तिला टाळत बाकी सर्वांकडे एक नजर बघत होती. सुबोधराव आणि विकासराव तिथेच एका सोफ्यावर बसले होते. आदित्य आणि अजित रिया शेजारी उभे राहून काहीतरी डिस्कशन करत होते आणि त्यांच्याच बाजूला उभा होता तो तिचा अभि. पण काही क्षण तिची नजर रेंगाळली पुन्हा त्याच्यावर, पण नंतर मात्र तिने आपल्या मनाला आवाज घातली आणि विनयला नजरेने इथे ये म्हणून खुणावले. अजित म्हणाला, हे तुझ्या त्या ड्रॅकुलाला जाऊन सांग, ओव्हर ॲक्टिंग बंद कर म्हणावं. अजित आदित्यवर नजर रोखत बोलतो, आता काय होईल पुढे? आराध्याला जेव्हा सर्व समजेल तेव्हा काय रिॲक्ट करेल ती? सो जाणून घेण्यासाठी भेटू पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.